नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नभे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नभे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नभे उन्मत्तू वेसनी संगबाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. या श्लोकात समर्थांनी कोणाला साधू म्हणू नये याचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात की जो अघोरी विद्येचा प्रयोग करतो, चेटूक करतो, जारणमारण करतो, तो संत नव्हेच. याचे कारण असे की जरी त्याच्याजवळ सामान्य माणसापेक्षा वेगळी अशी काही शक्ती असली तरी ती अघोरी असते. ती काही माणसाच्या भल्यासाठी वापरली जात नाही. कुणाला तरी त्रास देण्यासाठी त्या विद्येचा उपयोग केला जातो. त्यामुळे कुणाचे तरी अकल्याण त्यातून निश्चित होते. साधू तर सर्वांचेच कल्याण करणारा असायला पाहिजे, म्हणून चेटूक इत्यादी करणारा साधू नव्हे. तसेच द्रव्य भोंदू जे आहेत तेही साधू नव्हेत, कारण त्यांचा मुख्य उद्देश आपल्याकडे येणाऱ्याचे द्रव्य हडप करण्याचे असते. ते भोंदूगिरी करून आपले पैसे धन लुबाडण्याचे ठरवित असतात. समोरच्याला फसवीत असतात व स्वतःची तुंबडी भरून घेत असतात. अशा व्यक्तीही साधू नव्हेत. साधू संपत्तीपासून दूर असतात. निंदा करणारा, द्वेष करणारा, भक्तीच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधणारा देखील साधू नसतो. साधू हा देहातीत असतो. त्याला सर्वच जण सारखे असतात. तुकाराम महाराज म्हणतात, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. त्यामुळे ते कशाचीही आसक्ती धरीत नाहीत. ते पूर्ण समाधानी असतात. भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळवणे किंबहुना भगवंतमय होणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. ऐहिक सुखापासून ते पूर्णपणे अलिप्त असतात. त्यामुळे ते निंदा करणारे नसतात किंवा कुणी निंदा केली म्हणून रागावणारेही नसतात. त्यांना कुणाबद्दलही द्वेष नसतो. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव अशी त्यांची अवस्था असते. त्यामुळे ज्यांचे ठाई निंदा मत्सर हे दुर्गुण असतात ते साधू नसतात. तसेच भक्तीच्या नावाखाली लुटणारे लुटारू म्हणजे साधू नव्हेत. भोळ्या भाबड्या अडाणी जनतेच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन भगवंत भक्तीच्या नावाखाली लुबाडणारेही साधू नव्हेत. त्यांनी अहंकार टाकून दिल्यामुळे ते उन्मत्त किंवा गर्विष्ठ नसतात. व्यसनी तर नसतातच, तसेच ते विषयासक्तही नसतात. आजकाल अनेक साधू अहंकाराने माजलेले आपण पाहतो. संध्याकाळी अफू गांजा ओढणारेही साधू असतात. कुंभमेळ्याच्या वेळेस साधूंमध्येच मारामाऱ्या झालेल्या आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो. कित्येक साधू मुक्तीच्या गप्पा मारताना स्वतःजवळ त्यांचा शिष्य आणि शिष्यिणींचा ताफा असतो व ते अशा स्त्रियांचा उपभोग घेत असतात. हे साधू नव्हेतच असे समर्थांनी म्हटले आहे. अशा विषयासक्त व्यक्तींपासून सामान्य माणसांनी सावध असायला हवे. त्याऐवजी जो ज्ञानी आहे तोच साधू आहे. ज्ञानी म्हणजे पुस्तकी पंडित नव्हे, तर ज्याचा ऐहिक सुखाचा लोभ पूर्णपणे गेलेला आहे. जे निर्विकल्प असतात, ज्यांची प्रपंचाची आसक्ती शून्य असते, जे भगवंताला जाणून घेतात व आपल्या भक्तांनाही आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते देण्यासाठी उत्सुक असतात, तेच खरे ज्ञानी होय व तेच खरे साधू होय. आत्मतत्व जाणण्यासाठी ज्ञानयुक्त बुद्धी लागते. देह, आत्मा व परमात्मा यांच्या संबंधाचे ज्ञान फक्त माणसालाच होते. म्हणून अशा व्यक्तींनाच साधू म्हणावे असे समर्थ सांगतात. असे संतसंजन लाभणे हेच मुळी मोठे भाग्य समजावे. त्याकरिता गुरु पारखूनच करावा. एक वेळ गुरु केला नाही तरी चालेल, पण जो करू तो आपला उद्धार करणारा असावा हे नक्की. जय जय रघुवीर समर्थ.